आज मायबापांनो, महाराष्ट्रासाठी जन्माला येणारा माझा राजा आहे. या राजाच्या जयंती निमित्तानं मायबापांनो, तुम्ही आम्ही आज इथे एकत्रित आलो. मग कसे आले असतील राजे जन्माला? राजमाता जिजाऊ, राजशहाजी, बाबाजी कसे आले राजे? आपल्या घरामध्ये का राजा येत नाही? आपल्या घरामध्ये का ब्रिलियंट माणूस येत नाही? आपल्या घरामध्ये का होतकरू येत नाही? आपल्या घरामध्ये का दैदिप्यमान येत नाही? आपल्या घरामध्ये का क्लास 1 येत नाही? महाराज, राजमाता जिजाऊन राजशहाजीनं लेकराला बोलवून घडवले. काय द्यावं त्याचे? गर्भात काय द्यावं? आपल्या घरामध्ये गर्भामध्ये राणी असावी, राणी. आपल्या गर्भामध्ये राजा असावा, राजा. आपल्या याच्याकरता हे डोळे कुठे असावे? आपल्या लक्षात काय असावं? आपली मेमोरी कुठं असावी? आपली कान कुठं असावेत? आपली जीभ कुठं असावी? ज्या घरामध्ये गर्भधारणा करणारी स्त्री आहे, जिच्या पोटात 6वा 7वा महिन्याचा गर्भ आहे, तिचे डोळे कुठे असावेत? तिचे कान कुठे असावेत? तिचं बोलणं कुठं असावं? तिचा आहार कुठं असावा? कसा असावा? हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत महाराज. आणि म्हणून आपल्या घरामध्ये वॉरियर जन्माला यावा. वॉरियर म्हणजे किंग, राजा जन्माला यावा, क्लास 1 जन्माला यावा, SP जन्माला यावा. त्याच्या एका सहीवरती जिल्हा चालावा. मग बरेच जण म्हणते, हे काय म्हातारीच्या हातात आहे का? म्हणजे आई बापाच्या हातात थोडं जरा हल्ले करत. बघा तुम्ही, एखादं पोरग जर शाळेत आले असेल आणि एक जणांनी 1 रुपयाच्या गोळ्या घेतल्या आणि दुसरं मागून आलं, हिसकून घेतल्या आणि पळून गेले. 4-5 म्हातारे मारुतीच्या पायरीवर बसले होते. कोणाचं आहे रे ते? कोणाचं आहे ते? 2-3 पोरं आले मग म्हणले आमक्याच आहे. आणि मग म्हातारे म्हणे मग बरोबर आहे. कळलं तुम्हाला? बरोबर आहे का? त्याचं म्हातारच तसं आहे. पोरग तसं व्हायला काय वेळ लागणार? पोरगी पळून गेली, गावामध्ये चर्चा झाला, बोबाटा झाला, कुणाची त्यांची. मग जाऊन द्या, मग काय नाही. तीच पळून आली तिची आहे. हे ज्याला जिला कळत असेल त्याला तिला मी धन्यवाद देईन. आणि ज्याला जिला काहीच कळत नसेल, तुम्हाला जर काहीच कळत नसेल तर तुम्ही OTP आणि KYC, OTP आणि KYC. आणि तुम्हाला जर कळत असेल तर ठीक, नसेल कळत तर फक्त कुपनाला गावात यायचं. तुम्ही किती ब्रिलियंट आहात, तुम्ही किती शार्प आहात. तुमच्या घरामध्ये राजा जन्माला यावा, तुमच्या घरामध्ये संत जन्माला यावा, तुमच्या घरामध्ये वीर जन्माला यावा. महाराज, हे सोप्या गोष्टी नाहीत महाराज. आणि म्हणून आतून डेव्हलप होणं, घरातल्या स्त्रीनं आतून डेव्हलप होणं, घरातल्या पुरुषानं आतून डेव्हलप होणं, बाहेरून नाही. हो, बाहेरून काय उपयोगीचं आहे माय बापांनो? काही माझ्यासारखे बाहेरून सजलेले आहेत. मढ सुद्धा बाहेरून सजत. माझ्यासारख्याला सजून काय उपयोग आहेत? मी बाहेरून सजलेलो आहे. मढ बाहेरून सजल्या जातं, जाळल्या जातं, त्याच्यामध्ये आत काहीच नसतं. एखादे ते फळं राहतात महाराज, असे शोकेश मध्ये ठेवलेले, असले भारी दिसतात ते. असं वाटतं ते केळ बरोबर आहे, ओरिजिनल आहे, ते ऍपल क्लिअर आहे, असं वाटतं उचलावून खावं ते. पण डुप्लिकेट आहे ते, सजलेले आहेत, त्याला कलर दिलेला आहे, आतून शेण आहे त्याच्यामध्ये. तसे बरेच माणसं बाहेरून सजलेले, आतमध्ये जे फंक्शन चांगल्या प्रकारचे ऑपरेट करायला हो पाहिजे, ते ऑपरेटिंग बऱ्याचशा माणसाला जमली नाही. महाराजजी, याच्यामध्ये बुद्धी आहे, मन आहे, हृदय आहे, तुमचा सहनावतो आग्नी आहे. हे सगळं बाहेरून जरी एक दिसत असला मॉडेल, माझे पाय कमरेला चिकटलेले आहेत, माझं मान इथं खांद्याला चिकटलेले, हात इथं चिकटलेले, बाहेरून जरी एक दिसत असलं पण आतमध्ये फंक्शन वेगवेगळे आहेत. तुमची बुद्धी वेगळी आहे, तुमचे डोळे वेगळे आहेत, तुमचे कान वेगळे आहेत, तुमचा शब्द वेगळा आहे, तुमचं बोलणं वेगळं आहे, तुमचं ऐकणं वेगळं आहे. याचे ऑपरेटर आहे तो मन आहे. हे मन किती पॉवरफुल आहे तुमचं. तुमचं मन जर स्टँडर्ड असेल तर तुमच्या घरामध्ये जन्माला येणारा लेकरू राजा असेल. आणि तुमचं मन जर संकुचित असेल तर तुमच्या घरामध्ये येणारं लेकरू
त्यांनी डीजे लागला का नाचायचं, ओ म्हणे माय बाबण्या एकच न केसावर फुगे, आणि फुगे घ्या फुगे. आपल्या घरामध्ये माय बापांनो राज शहाजीनं राजमाता जिजाऊनं माझ्या छत्रपती राजांच्या हेअरस्टाईल बदलवली का? हेअरस्टाईल. ओ महिला मंडळ, डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार? डोक्यातले विचार. मग डोक्यातले विचार बदलवण्याकरता पोरग 22 वर्षाचं होऊन द्यावं लागन का? एवढा असतानाच बदलावं लागते. हो बरा घंट्या. याला काय बनवायचं हे त्याच्या आईच्या आणि बापाच्या हातात आहे. याचा ट्रॅक कुठं असला पाहिजे? आई बापाच्या हातात. बस खाली. बाबाजी याला काय बनवायचंय? आई बापाच्या हातात आहे. रमेश महाराज, प्रमोद महाराज, याला कुठं द्यायचं? याने MBBS व्हावं का, याने DHMH व्हावं का, याने क्लास 1 व्हावं का, SP व्हावं का, कलेक्टर व्हावं? आई बापाच्या हातात. गर्भामध्ये संस्कार आहेत राजमाता जिजाऊचे. कारण की राजमाता जिजाऊच्या डोळ्याला दिसत होतं मांग महार चमार कुमार तेली धनगर बंजारी माळी साळी कोळी लव्हार सुतार या 18 पगड जातीच्या स्त्रींच्या आबरूची लखतर दिवसा ढवळ्या वेशीवरती टांगल्या जात होते. आणि त्या माझ्या राजमातेला दिसत होतं, तिच्या डोळ्यामध्ये हेच साचलं होतं, आई जगदंबे माझ्या पोटामध्ये हा मासाचा गोळा आहे, तो पोरगा आहे का पोरगी माहीत नाही, पण ह्या बहुजन समाजातल्या स्त्रियांची आबरू लुटणारे हात कलम करणारं पोरग किंवा पोरगी माझ्या पोटी जन्माला येऊ दे. हे पाहिलं, हे दिसलं. तुम्हाला काय दिसतं? तुम्हाला राजमाता जिजाऊ कळली का? आई तुम्हाला ज्योतिबाची सावित्री कळली का? तुम्हाला आंबेडकराची रमा कळाली का? तुम्हाला अहिल्यादेवी होळकर कळाली का? तुम्हाला राजमाता जिजाऊ कळाली का? तुम्हाला हनुमंतरायाची अंजिणी माता कळाली का? यांचं चरित्र तुम्हाला कळालंय का? जर कळालं असेल तर तुमच्या घरामध्ये वॉरियर जन्माला येईल, राजा जन्माला येईल. याच्यातली एकही स्त्री कळाली नसल, तुम्हाला फक्त परदेशी जाना नाही मुझे छोड़ के मैं तेरे बिना मैं मर जाऊंगी. तुमच्या घरामध्ये पोरं जन्माला येतील, पण मग पोरं असेच असतील. अरे तुमच्या घरामध्ये ब्रिलियंट लेकरं जन्माला यावेत याच्याकरता गर्भाची आवड असणारी स्त्री, गर्भाची आवडी मातेचा डोळा, गर्भाची आवडी मातेचा तेथे साजी भाळा तेथे बिंबे आनंदाचे डोही आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही गर्भाची आवडी मातेचा डोहळा, तेथेच जिव्हाळा तेथे बिंबे. महाराज गर्भाची आवड, गर्भामध्ये काय आहे? आपले डोळे कुठं जडलेले आहेत याच्यावर तुमच्या गोष्टी आहे सगळ्या. सहज आपल्या घरामध्ये राजा जन्माला येत नाही, तिथं DNA सुद्धा खूप जबरदस्त लागतो.
रक्त कमी थोडं. तुमच्याकडे वयात आल्यावर लग्न करतात का विचारात आल्यावर लग्न करतात होय होय थोडा थोडा. पोरग वयात आल्यावर लग्न करतात तुमच्याकडे का विचारात आल्यावर करतात इथं मॉनिटरला आवाज दे थोडं कमी. मग आता बरेच गडी 42 वर्षाच्या पुढे फार दाडाला लागले तर मग म्हणते आम्हाला पाहुणे यायनाकडे बाबा मला कस काय तुझ्याकडे काय नसन म्हणजे रोटच जमीन मायवली हायवे जवळ जमीन माई मग कमू याय ना काय माहिती हो मी म्हणलो तू तो नागिन डान्स तो आहे मित्रातला फोकसला आलेला आहे सारा मित्राच्या लग्नात तू जीभ काढू काढू नाचत होता साऱ्या बीड जिल्ह्यात ते हिंडतोय एक लक्षात ठेवा तुमची मुलं कुणा बरोबर आहेत तुमच्या डोळ्यात काय आहे पोरं मोठे करायचे म्हणजे डंडळीची कंडळी नाही करायची मा पोरग बुलेट वाकीत येड येतो पोरग हा बस. पोराच्या दंडात ताकद असावी का डोक्यात असावी मी मगाशी कसं विचारलं तुम्हाला होय बापांनो जग आहे सा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा मुळी बाप होता ज्ञाने तरी आम्ही लागलो ध्याने पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा बाप असावा राजशहाजी सारखा बाप असावा माय बापांनो तुकोबराया सारखा बाप असावा माझ्या ज्ञानेश्वर माऊली सारखा बाप घरामध्ये असावा सोपं आहे का बाप होणं म्हणजे तुमच्याकडे मी मगाशी विचारलं वयात आल्यावर लग्न आहे का विचारात आल्यावर लग्न आहे पवार महाराज माऊलीनं वयात आल्यावर ज्ञानेश्वरी सांगितली का विचारात आल्यावर बोला की माझ्या छत्रपती राजाने रायरेश्वराच्या मंदिरासमोर जाऊन मंदिरात जाऊन आपल्या हाताची करंगळी कापले हिंदवी स्वराज्याची स्थापना करल ही वयात आल्यावर शपथ घेतली का विचारात आल्यावर मग आपले पोरं वयात आहेत का विचारात आहेत आपलं पोरग डीजे वाजला का काय माय गेली होती भूतापासी हरी नाही मुखासी अरे मुडा महाराज घरामध्ये ऑरियर जन्माला यावा घरामध्ये राजा जन्माला यावा घरामध्ये साधू जन्माला यावा संत जन्माला यावा तर ते घर आनंदाचं आहे नाही तर काही काही घरामध्ये भरपूर प्रॉपर्टी आहे मी महाराष्ट्रभर फिरतो मला बाबा लई प्रॉपर्टी आहे जवळजवळ 150 एकर रोटच जमीन त्याच्याकडे पॉकल्यानं JCP पेट्रोल पंप सारी दुनिया आहे पण प्रॉपर्टी वास मारती घरामधली जी प्रॉपर्टी आहे धन जे आहे ते वास मारत मला विटलंय ते हो मग आपली प्रॉपर्टी जर विटलेली असेल आणि ती जर 200 एकर असेल तर काय उपयोग आहे हो महिला मंडळ काय उपयोग काय तुमच्या घरामध्ये 2च एकर असू द्या पण सुगंध देणारा असू द्या आनंद देणारा असू द्या समाधान देणारा असू द्या नाहीतर कितीतरी मरणाची प्रॉपर्टी पोर म्हणते ना बहुता नाच नाही करायचा बहुता नाच नाही करायचा सोप्या नाही त्या गोष्टी लक्ष्मी थांबवू शकत नाही या माझ्या राजानं फक्त भोसले घराण्याची इज्जत वाढवली का अख्ख्या महाराष्ट्राची इज्जत वाढवली देशाची आपल्या पोरांनी तर सारी इज्जत आपल्या घराची घातली शेअर मार्केट मध्ये तर सारं घालून मोकळा झाला मातेची या खोळी दगड आला पोटाशी मातेची या खोळी दगड आला पोटाशी आता उघडी
पोटाशी दगड आला याचं कारण मतरच दगड होत. बीजतैसे फळ वरी आले अमंगळ, का भूमीचे मार्दव सांगे कोंबांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते. आपल्या घरामध्ये नका कर राहायचा, पण गावाचं कल्याण करणारा यावा का नाही, काम वडून आणणारा यावा का नाही, डांबरी रोड करणारा यावा का नाही, का गोरगरिबाचे संडास खाणार, रंडक्या मुंडके बाईचे डोल खातो तू, खरकून मरशीन बर. येस, केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले पैसे किती, उपजले पैसे किती, हरिमुखी गाता हरमनी चलता, हरिमुखी गाता हरमनी चलता. हरिमुखी गाता हर भरी जिंदा, हरिमुखी गाता हर भरी केले कर्म झाले. चांगलं कर्म आहे, चांगलं पाहिलंय, चांगलं ऐकलंय, जीवन चांगलं आहे. वाईट पाहिलं, वाईट ऐकलं, जीवन संपलं. तुमचे पोरं आहेत, हे राजे करायचे, या पोरे राणे करायचे. राणे हो, हे सहज शक्य आहे, पण त्याच्याकरता आईनं आणि बापानं घेतलेले कष्ट. आई जर घरामध्ये महाराणी सारखी राहत असेल तर पोरगी सुद्धा महाराणीच आहे, आणि आई जर नुसती हिरोनी सारखी राहत असेल हे जिला जिला कळलं तिला तिला धन्यवाद देईन. हिरोणी सारखी पुढं बट आली नाही तरी बी सतत जर तिच्या आदा असतील, आद्या कळाले. आदा या मराठी शब्द आहे, आदा याचा मराठी शब्द म्हणजे नखरे. आदा म्हणजे नखरे. नटी होण्याकरता आदा लागते आणि महाराणी होण्याकरता मर्यादा लागते. नटी होण्याकरता काय लागतं? आदा. केव्हा येव्हा तेव्हा थोडं जरी लागलं, ओ माय गॉड डॅमेज, हे आदा. हे आदा थोडं लागलं. झुरळ जरी पाहिलं तर बचाव 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 बचाव. हे आदा. नटी किंवा हिरोईन होण्याकरता आदा लागते आणि महाराणी होण्याकरता मर्यादा लागते. तुमच्याकडे काय आहे? आदा आहे का मर्यादा आहे? ज्या घरामध्ये मर्यादा आहे त्या घरातली स्त्री झाकलेली आहे. ज्या घरातली स्त्री झाकलेली आहे तिच्या पोटी धगधगत व्यक्तिमत्व जन्माला येतो. आणि ज्या घरामध्ये घरातलं सौंदर्य उघडं पडलं, स्त्री उघडी पडली, हे तीन गोष्टी उघड्या पडू नये घरामध्ये. एक तर धन उघडं पडू नये, एक तर ज्ञान उघडं पडू नये, घरातली स्त्री उघडी पडू नये. घर उघड्यावर यायला काहीच वेळ लागत नाही. हे ज्याला ज्याला जिला जिला कळत असेल त्याला त्याला तिला तिला मी धन्यवाद देतो. आणि ज्याला जिला याच्यातलं काहीच कळायचं नाही, ज्याला काहीच कळलं नाही
त्याने संडास बाथरूम असून सुद्धा बारीवर आगायला जायचं. डबडं घेतलं का कुठं बाहेर? अरे पोरांनी तर भारी बांधलेलं आहे, चांगलं बांधलेलं आहे, त्याच्यात जा मला होत नाही त्याच्यात. अरे तू गांगे आहे तू. हे? म्हणजे तू हागून गावना असायला जन्माला आला का तू? हा महाराज, हे ग्राम स्वच्छता आहे बॅन. माझ्या गाडगे बाबाने केलं, माझ्या तुकडो बाबाने केलंय. आणि आमचे वारकरी संप्रदायाचं कर्तव्य आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, स्वच्छता अभियान राबवा. तर तुमच्या घरामध्ये समृद्धी टिकेल. आणि आता तुमच्या परिसरात घाण असेल तर तुमच्या घरात घाण व्हायला काहीच वेळ लागत नाही. जा म्हणून आपलं घर कुठं आहे? आपण कोणाच्या शेजारी राहतो. हे लेकरं ब्रिलियंट लेकरं जन्माला एवढे पोर आहे मोबाईल है येडी माँ के चांद बेटे ने उदबत्ती लगा के हागने को बैठे. कोण आहोत आपण? काय देतोय आपण? या पोराने मोबाईल चोरून आणला, याच्या बापाने नाही ना द्यायला दिला, याच्या आई बापाने याला दिलेला आहे. म्हणजे याचे आई बाप बुद्धीनं किती स्टँडर्ड असतील. अहो कोण आहोत आपण? कशा करता जन्माला आलेलो आहोत आपण? हो बाबा, ह्या पंचमहाभूताचा देह म्हणजे काय लंगासुंगा नाही आहे. हा, आम्ही आमचे पूर्वज कोण आहेत? माय बापांनो, देव देश आणि धर्मासाठी ह्या आमच्या पूर्वजाने हातात प्राण घेतलेले. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. 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 देश धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, वंदे कुणाला काय कुणाची आईच्या गर्भात उमगली दुधाराची रीत. तलवारीची लगीन लागल, जटली येडी प्रीत. हे लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काही कुणाची भीती. हर हर काय कुणाची, काय कुणाची, काय कुणाची. शूर आहोत, वीर आहोत. मातेच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागलं. आमच्या पूर्वजांचं लगीन तलवारीशी आणि आम्ही कलवरीशी. हा बदल आहे आमचा. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी. आपल्याला 2 संकट येडं करतात, फक्त 2च, ज्यादा नाही. तुमच्या जर 2 संकट आले तर तुम्ही 3ऱ्या संकटाला सामोरं जाऊ शकत नाही. आणि मग डोकं येडं झालं का, मी आरजी मारायचं असतो, येडा येतो. संकट झेलण्याची ताकद आहे का आपल्या छातीमध्ये, बुद्धीमध्ये आहे का? तुमचं हृदय किती स्टँडर्ड आहे, तुमची बुद्धी किती पवित्र आहे, याच्यावर तुमचे हे लेकर आहेत पुढचे, याच्यावर तुमची संपत्ती, याच्यावर तुमचं धन आहे. घरामध्ये आदर्श माता कळाव्या का नटे कळाव्या, हे आई बोल ना. तुमच्या घरामध्ये राजमाता अहिल्यादेवी,
हा ज्योतिबाची सावित्री यांचे जर फोटो असतील तर घरातली स्त्री त्यांच्यासारखी होण्याचा प्रयत्न करते. आणि घरामध्ये नको त्याचे ही हिरोईन ती हिरोईन अशी कॉर्नरला अशी दरवाजाच्या पाठीमागची फ्रेमच हिरोईनीची. तुमचं घर कसं असणार आहे तुम्ही बघा, हे तुम्ही बघा. लोक वाटोळ नाही करणार आपल्या घराचं. आपले विचार आपले डोळे आपल्या घराचं वाटोळ करायला तयार आहे. कोणी लंका जाळीली, कोणी जाळीली लंका, कोणी जाळीली हो दादा सरपंच, कोणी जाळीली लंका होय सांगा ना. हनुमान. आपल्याला लहानपणापासून हनुमानच सांगत आलेले. हनुमानानं नाही जाळीले. शेपटी ना, आणि शेपटी कोणाची होती? आता लक्षपूर्वक आहे का? ब्रह्मपाशामध्ये हनुमानजीला गुंडाळलं, रावणासमोर उभा केलं आणि रावणाने विचारलं कहां से आया बंदर, तूने तो हमारे बहुत निशाचरों को मारा है, अब क्या किया जाए, जान किसमें है तेरी? हनुमान जी सांगू लागले मैं मरने वाला नाही हो. कशात आहे मरण? मरणार नाही मी. कशात आहे? खरं सांगतो ना मरणार नाही मी. आता 4 वेळेस खरं बोलले, 5 वेळेस खोटं बोललो तर काय हरकत आहे का? ते म्हणले तू बार बार पूछ रहा है मरण जान किसमें है, जान किसमें, मेरे पूछ में मेरी जान है. सभासदो जे सरकार असं लंकेमध्ये जेवढे क्लॉर सेंटर आहे त्या क्लॉर सेंटर मधल्या साड्या घेऊन या. सगळे राक्षस गेले, 3-4 आयशर साड्या घेऊन आले. धरलं मारोतराला जे गुंडळायचं काम चालू केलं का? संध्याकाळी 7ला गुंडाळायला लागले होते. पहाटे 6:30 वाजले तरी सापाना शेपटी. हे गुंडाळणारे भोंडा यायला लागले. आता साऱ्या साड्या संपल्या तरी एवढी शेपटी चालूच आहे. मालिक क्या बात है, बार बार चिल्लाते हो तुम, इतनी सी बाकी है बंदर माया भी लगता है हमें. सभासदो जे सरकार वाळू घातलेल्या साड्या आण्या. कोणाच्या कोणाच्या? लंकेमध्ये कोण होतं? बोला ना कोण होतं? अय नारबाचा काकू कोण होतं लंकात? तू तर मला दिसली नाही कव. मंगल वहिनी त्या कुठं बसलेले? होय गंगवा त्या सुनीता वहिनी, लता कान त्या पुष्पा बहीण त्या मा नजरच पडा ना. होय अलका अक्का कोणा साड्या आणल्या? हा मास मोठीने बोल ना. राक्षसिनीच्या ने वाळू घातलेल्या आणल्या, त्या परत गुंडळील्या, त्याच्यात परत शेपटी एवढी राहिली. मालिक क्या बात है, इतनी सी बाकी है, क्या किया जाए? रावणाने डोळे झाकल्याने विचार केले जा गुंडाळलेले घेऊन या. कोणाच्या कोणाच्या? पुढचा शब्द बोलत राहा ना. कोणाच्या? राक्षिणीच्या. ज्या नेसलेल्या होत्या ना त्या आणा. त्या बी आणल्या फेडू फेडू, पुन्हा गुंडळील्या एवढी राहिली. मालिक इतनी सी बाकी है. सभासदो जे सरकार अशोक वाटिका में सीता की साडी और लेकर जल्दी आना. सीतेची साडी आणण्याकरता राक्षस उठलं पळायला लागलं. तेवढ्यामध्ये मारुतराने शेपटी छोटीशी केली. आता गुंडाळणार होतं ना ते आरडायला लागलं मालिक क्या बात है, चिल्लाता है बार बार. ये तो पूरा हो गया, पूरा हो गया, ठहर जाओ मत जाना. चाललेलं थांबलं. सीतेची साडी आणायला चाललेलं थांबलं. आता त्याच्यावर त्यावेळेस ज्वलनशील पदार्थ रॉकेल, पेट्रोल, डिझेल, गोड तेल काय असेल ते कोणी टाकलं? बाबाजी कोणी टाकलं? कोणी? रावणनी. काडी कोणी उडीली? रावणनी. आणि मग पेटीली कोणी? लंका. आणि तुम्ही कस काय हनुमानाचं नाव घेता? माय शेजारचं घंट्या कुठे गेला रे? राय तिथंच राय. त्याची मम्मी तिथं बोलीत त्याला. ते सुटायच नाही आता नळीचं. मेले जाम बांधलेले नक काढू राहू दी. आता त्याला ते पोरग बारक
त्याच्या मम्मीनं त्याला सांगितलं, बेटा क्या मा जरा इधर तो आना. पोरग पळत आलं. काय गाई, हा दिवा घे आणि कापसाच्या खोलीत लावून ये. ते लावील पण सकाळपर्यंत कापूस राहीन का बाबा? मग कापूस कोणी जाळीला? त्याने का त्याच्या मम्मीना? हा. आणि आता लंका कोणी जाळीली? रावणानं जाळीली, हनुमानानं नाही जाळीली. आणि मग मला सांगा, लोकाचे लेकर तुमच्या पोराला दारू प्यायचे शिकिते का तुमचं पोरग त्यांच्याकडे उडी मारून जात? लोकाच्या लेकरामुळे तुमचं लेकरू नाही नसलं, तुमच्या लेकराला लोकाच्या लेकराबद्दल अट्रॅक्शन होतं. हे लक्षात ठेवा. नाही ना, तिने आमचं लेकरू नाशिल बाबा, नाही तर मा पोरग हरिपाठात उड्या मारित होता. मग त्याने तर आवंदा तर म्हाताऱ्याला उचलू उचलू टाकलं. संगतीचा परिणाम आहे महाराज. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागा रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. तेरी किस्मत खुलेगी. बिगड़ी बनेगी, तेरी किस्मत खुलेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. 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 तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ओ भाऊ, ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, हे जे डोळे आहेत, सदा माझे डोळे तुझ्या चरणावर जडलेले असावेत. आता तुम्ही ह्या डोळ्यानं माझ्याकडे पाहता, मी तुमच्याकडे पाहतोय. तुम्हाला जे दिसतं ते पाहता का जे बघायचं ते बघता? बोला. जे दिसतंय ते पाहता का जे बघायचं ते बघता भाऊ? जे दिसतंय म्हणजे ती तुकोबरायची ना आपली दृष्टी सारखी झाली. अवघी रूपी तुझे देवा, वंदू भावे करू सेवा, आम्ही न देखो अवगुण पापी पवित्र शहाणा. तुकोबरायची दृष्टी माझी दृष्टी सारखी झाली. नाही महाराज, जे दिसतंय ते नाही पाहत, जे बघायचं ते बघतात. 756 मेगापिक्सेलचे कॅमेरे आहेत. त्याला दमिलं, वर जायन खाली, खाली जायन वरी. भाऊ तुला कुठं थांबायचं? तिकडे तुपल्या इकडे जायचं की इकडे यायचं? हा वय गंठ्या, गीत्याला आता त्याची कॅपिकिटी संपली बाई. रात्री झोपता आणि त्याच्या खाली बारदाना आत्र्य. नाही तर प्लॅस्टिक बिस्टिक आपण शाबदाण्याच्या पापड्या नाही करीत का प्लॅस्टिकवर? ते प्लॅस्टिक वात्र आहे त्याच्या खाली, दाट शक्यात आहे त्याची. तिची नजर काढून टाक घरी गेल्यावर हो बरं का बाई. हां, नाही तर दुखते ना हात पाय. तू म्हणशील त्या बाबांनी नुसतं कौतुक केलं माया पोराचं, लागलं दुखायला. हां असं. विषय काय चालू होता आपला? हा डोळे. हो, आता तुम्ही माझ्याकडे पाहतात, जे बघायचं ते नाही बघत, जे बघायचं जे दिसतं ते नाही बघत, जे बघायचं ते बघतात. आता हे 756 मेगापिक्सेलचे कॅमेरे आहेत. याचे मेगापिक्सेलिंग, याची झुमिंग 756 आहे. ॲनिमल प्लॅन, डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी, याच्यावर 3-3, 4-4 किलोमीटरचा झूम करून प्राणी दाखवतात ना आपल्याला. 8K 4K, हे त्याच्यापेक्षाही कितीतरी के. 756 मेगापिक्सेलचा कॅमेरा. जगामध्ये असा कॅमेरा अजून तयार झाला नाही. तुम्ही माझ्याकडे पाहतात ना, जे दिसतंय ते नाही बघत, जे बघायचं ते बघतात. तुम्ही माझ्याकडे पाहत असताना एवढंच विचार करताय, बुवा बोलतोय चांगला, पण कोण्या जातीचा असेल?
जातीनं बऱ्याच जणांना खासाडात घातलं भाऊ. काही काही जण जाऊन द्या म्हणते, जातीचं जाऊन द्या, याच झालेलं असं का ये असंच आहे. असे काही काही जण आहेत. काही जण म्हणते हे पोरगा आणलं हे तेच असं का कोणाचं असं नाही. असे विचार करणारे माणसं आहेत ना. जे दिसतंय ते बघण्याकरता संताची दृष्टी आहे आणि जे बघायचंय ते बघणारे आपली दृष्टी आहे. कारण की जे बघायचंय ते बघतात आणि जे दिसतंय ते पाहतात आणि जे बघायचं ते बघतात. याच्यामध्ये बदल आहे. बीपी वाढायला कारणीभूत डोळे. डोळ्याच्या नंतर तुमचं मन किती स्टँडर्ड आहे, आतलं फंक्शन किती स्टँडर्ड आहे, हे किती मजबूत आहे. अपमान आणि मान पचवण्याची ताकद तुमच्यात किती आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो बरं का, तुम्ही जर मोठे झाले ना तर तुम्हाला जवळजवळ 70% विरोधक गावातच निर्माण होते. हा, आणि 30% लोक चांगलं म्हणतात. 70% तुमच्या जवळची म्हणते येड येते त्याची काय नदी लागत. आता मा मित्र किती 25 वर्ष सरपंच होता का नाही. 25 वर्ष सरपंच होता. तिने तिची जमीन विकली 6 एकर गावा करता. तरी गाव म्हणलं तेवढं वारास आहे. हो, तुम्ही काही करा, रात्रीचा दिवस करा, नाही तर दिवसाची रात्र करा, दुश्मनात दारात पिऊन ब्लॉक टाका, तरी ते म्हणतो तिने खाल्ले असते याच्यातले. सरपंच हे तुमच्या करता बी बरं का. म्हणजे आपण कितीही चांगलं करा तरी समाज नावं ठेवायला तयार आहे. तुम्ही कितीही पतीला साथ द्या, कितीही चांगलं करा, तुमच्या वाट्याला दुःखच आहे. दुःख येणार आहे, पण पचवण्याची ताकद जर तुमच्यात असेल तर तुम्ही मोठं होऊ शकता. अन्यथा छोटं व्हायला काहीच वेळ लागेल. तुम्ही लोकांचं कितीही चांगलं केलं, लोकांनी जर तुम्हाला नाव ठेवलं आणि ते जर तुमच्या डोक्यात घुसलं किंवा हृदयात घुसलं तर तुम्ही हाय ते संपून टाकायला काही लावायचं नाही. आपण कोण आहोत, काय आहोत माही. ह्या महाराष्ट्रामध्ये वीर जन्माला यावा, नर वीर जन्माला यावा, अनटू द लास्ट मॅन, शेवटच्या माणसापर्यंत योग्य विचार आणि योग्य संकल्पना घेऊन जाणारा वॉरियर माझ्या पोटी जन्माला यावा. ही शिवाई देवी समोर मारलेली हाक, जगदंबे समोर मारलेली हाक मायबापांनो. आणि तिला 7वा महिना आहे, असा तसा नाही. बरं 7व्या महिन्यातले डोहाळे आहेत महाराज. हे काय साधे सुधे डोहाळे आहेत का. कोणते डोहाळे आहेत माझ्या राजमाताजी जाऊला. घोड्यावर बसायचे डोहाळे आहेत माझ्या राजमाताजी जाऊ. आणि 7व्या महिन्यात घोड्यावर बसायचं म्हणजे 2 जीवाची ती. आणि आपल्या घरात आता जर जिला 3रा महिना चालू आहे ती डॉक्टरकडे जातील म्हणते बाबा डॉक्टर काय मी चहा पेले तरी पचाना, मला का व्हायना, मला त्रास होतो. कॅपॅसिटी संपली तुमची. आणि मग डॉक्टर म्हणता बा हिला आता उठून देऊ नका बरं, बेड रेस्ट राहून द्या हिला. मग हिचं लेकरू जर गर्भात असताना बेड रेस्ट घेत, उठल्यानंतर हे कायम रेस्ट मध्ये राहीन ना. गर्भासी आवडी मातेचा जिव्हाळा डोहाळा. एक लक्षात ठेवा महाराज. तुम्ही तुमच्या गर्भामध्ये तुम्हाला आवडतंय काय, कोणती सिरियल आवडते, कोणती मालिका आवडते, कोणतं पुस्तक आवडतं. नाही तर आपल्याला नाही त्या मालिका. बरं मालिका बी टेन्शन वाढणार आहे मालिका आहे. हा जटाळ महाराज बाबा आता तुम्ही नसतान पाहते हम बाल बच्चे वाले कभी कभी बाल बच्चे के साथ देख बैठते बैठते देखते. तर मालिका एक अशी चालू होती, दोघं नवरा बायको होते, लई प्रेम त्यांचं गावात चांगलं चालू. पण ते नवरा काय झालं डोंगरून पळला. तिकडे फिरायला गेले 5 गणीला महाबळेश्वरला, तिकडेच पळला, सापडाला नाही काहीच नाही. ते म्हणे मेला. हिनं 2-3 वर्ष रंडक पण भोगलं.
तिचे सासू सासरे म्हणले आता काय करते बाई कवर राहते असं तुला दुसरं लग्न करून देऊ. तिचं दुसरं लग्न करून दिलं तिला लेकरू झालं आणि हिचा नवरा स्टँडवर दिसला पुन्हा पाहिला. त्याचं टेन्शन मालिकेतल्या बायाला नाही हे टेन्शन तुम्हाला. वय, आता हिचं कसं होईन वय अगं बाया आता चांगला परपंच रंगात आला होता 7वा महिना चालू झाला होता बाई आता तो फोन आला यांचा थायरॉइड वाढा. काय कुठे कुठे आहात तुम्ही बरं अख्खे आपल्या मालिका अख्खे पिक्चर लव्ह स्टोरी सोडून बाकी काहीच नाही काहीच नाही. बाकीचे काही तुम्ही बाकीचे हॉलिवूडचे पिक्चर बघा ना तुम्ही त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आहे. यांना या आपल्या पिक्चर मध्ये चुरा के दिल मेरा गोरिया चली ही म्हणची पागल हुआ रे हुआ. संपले संपायला काय वेळ लागणार नाही काही वेळ लागणार नाही. केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले ऐसे किती. महाराज संपण्याकरता काही वेळ लागत नाही. पण महाराष्ट्रामध्ये आज माझ्या छत्रपती राजांचं नाही भारतात नाही जागतिक लेवलला नाव आहे महाराज. याला कारण आहे धन्य माता पिता तयाची. घोड्यावर बसून दौड मारणं आणि घोड्यातल्या लेकर आपल्या गर्भातल्या लेकराला सांगावं बाळा माफ कर रे कारण तुला सहन करावं लागल ही रपेट. कारण की तू जन्माला आल्यानंतर घोड्यावर बसूनच स्वराज्याची स्थापना करायची आहे. सहन करावं लागल तुला. हे आईनं गर्भात शिकवलं मला. आणि डोहाळा म्हणजे घोड्यावर बसायचा तलवार चालवायचा डोहाळा तिचा. आपली बायको मेकूड खाती. हे डोळे येत माती खाती चूल सारीली का राहती आणि त्या मातीचा वास आला का मला चाटोच वाटत बाया माती. अरे तो पोटात येडाच गोळा आहे. कोण आहोत आपण सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे दरी खोबळे रंग साबळे वाहती प्राण शोभा 16 वर्षाचा होत महात्मा छत्रपती अलगर धन्य शिवाजी शूर धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर गेले जर बाजूने पाणी दुष्ट गणी पाणी दुष्ट गणी पाजूने पाणी दुष्ट गणी घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंक भिडे गगनात कीर्तीचा डंक भिडे गगनात कीर्तीचा डंक भिडे गगनात जरी होता शिवाजी राजा जरी होता शिवाजी राजा नाही केली मजा तुम्ही धरी प्रजा विचार करू न्याय धन्य धन्य शिवाजी महाराज रयतीचा राज शिवराया रयतीचा राज शिवराया लवधराया दुःखसाराया प्रजेचा झाला प्रतिपाद प्रजेचा झाला प्रतिपाद प्रजेचा झाला प्रतिपाद अर्जुनाचा दृश्य झाला रणनीतीचा होता मालक रणनीतीचा होता मालक रणनीतीचा होता मालक स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे हर हर महादेव
माझा राजा फक्त मराठ्याचाच होता का? सगळ्याच होता, सगळ्याच माझा राजा होता. बहुजन समाजाचा 18 पगड जातीचा राजा होता. बरं राजमाता जिजाऊ ना एका जाती करता राजा जन्माला घातलेला नव्हता. सगळ्यांकरता माझं राज जन्माला आलेलं आहे. काय सोपं आहे काय गोष्ट? हो. बरं राजाने फक्त त्यांचंच घर मोठं केलं का महाराष्ट्र मोठं केलं? महाराष्ट्र. आणि आता आपला राजा कोणचा का असा, मी नाव घेऊ कोणत्या पक्षात नाही बरं का मी. नाही देताना माया मागं भोंगा सोडून तुम्ही काय साधे आहेत का? तेवढीच कट करताना केली देताना सोडून. बाबा जीत मारला. बाबा द्यायचं पेटून आणि आपण घ्यायचं शेकून. हे चालूच आहे ना महाराज. म्हणून जगत असताना हे आई दादा, तुझं घर, तुझा परिसर, तुझं खाणं, तुझं राहणं, याच्यावर तुमचं घर पुढचं डेव्हलप आहे. अन्यथा नाही संपायला काय वेळ काय वेळ. रावणासारखा प्रॉपर्टीवर कोणीच नव्हता. तो खुडूक झाला. आपण आमकी झाडकी पत्ती आहे. कोणच्या झाडाचा पाला आहे आपण? माई एक सांगू का, जिनं रामा आला अंगा खांद्यावर खेळवलं, जिनं रामाशिवाय राम तिच्याशिवाय जेवत नव्हता, राम तिच्याशिवाय झोपत नव्हता, अशी कोणती आई? तिचं काय नाव? कैकेयीच्या हाताशिवाय राम खाऊ शकत नव्हता. एवढं प्रेम. कैकेयीचा हात रामाच्या छातीवर लागायचा त्यावेळेस रामाला झोप यायची. झोका द्यायचा तर कैकेयीनंच द्यायचा, कौशल्याने द्यायचा नाही. कैकेयीच्याच महालात राम लहानचे मोठे. कळतच नव्हतं कैकेयीचा आहे का कौशल्याचा आहे हा राम. मग कैकेयीच्या कानात कोणी उडी मारली? तिचं नाव काय? ती तिकूनच आली, ती कलरी होऊन. ती तिथली नव्हती, गाडी बैलीत बसून आली होती, माग पाय सोडून गाडी गार खात. काय नाव तिचं? मंथरा. बरं ती काय ड्रायफ्रूट खात होती का? बदाम, पिस्ते, मनुके दुधात केशर टाकून पित होती कधी? खळडानावरून उष्ट्यावर जगणारी दासी ती. त्या दासीनं कैकेयीच्या कानात उडी मारली तर एवढी मोठी कैकेयी, तिच्यामध्ये बदल झाला. तुम्ही कोणत्या झाडाचा पाला आहे? तुमच्यात बदल व्हायला काय वेळ लागणार? तुम्हाला फसायला काय वेळ लागणार आहे? काय वेळ काय लागणार आहे तुम्हाला फसण्यासाठी? कैकेयी तुमच्या मंथरा तुमच्या घरात जर आली ना तर तुमच्या चालू प्रपंचात इचका व्हायला काहीच वेळ लागत नाही. आता मी कधी कधी 7-7, 8-8 दिवस बाहेर असतो कार्यक्रमाच्या निमित्तानं. माझ्या गल्लीतल्या सकुबाई, ठकुबाई, रंगूबाई, गंगूबाई, भीममावशी, संगीता वहिनी, अनिता अक्का, भीमा काकू, पुष्पा, लता, द्वारका वहिनी, शोभा अक्का आणि त्या नाचत्यात. माहिती इथल्या कुठं बसल्यात? शोभा अक्का त्या कुठे आहेत? इथं आहेत का? आणि सुमन वहिनी त्या तिकडे. आणि खाल्ल्या वाड्यातली मोठ्या आई कुठे? हाय छबू अक्का त्या कुठे? कुठे येतो वय अक्का? वय यमुना मावशी कुठं बसिलेल्या वारल्या? आनंदी राहा, फ्रेश व्हा. माझ्या साधू संताचं चरित्र समजून घ्या. माझे ज्ञानोबा, माझे तुकोबा कळून घ्या. ज्या ज्या घराला ज्ञानोबा कळाले, तुकोबा कळाले, ते घर कधीच दरिद्री झाले नाही महाराज. कधीच दरिद्री झाली नाही. ज्या घराला माऊली कळाले, ज्या घराला तुकोबराय कळाले, ते घर कधीच दरिद्री झाली नाही. कारण की त्यांचे डोळे कशावर आहेत महाराज? पहिल्या चरणात आहेत. माझे डोळे डोळे
सदा माझे सतत निरंतर डोळे जडो तुझे मूर्ती. काय होईल तुझ्या मूर्तीकडे पाहिल्यावर? काय होईल? काय येईल माझ्या घरामध्ये? महाराज माझे जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबराय सांगतात, जीवनामध्ये तुझं एकदा जरी तोंड पाहिलं ना तर कितीतरी जन्माचं दुःख विसरायची ताकद तुझ्या मुखात आहे. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग. महाराज मंगळवेड्यापासून आपण लाईनीला लागलेलो आहे. पंढरपूरला गेलात ना गुरुजी? हे आई तुम्ही पंढरपूरला गेलात ना? कधी गेलात का? बारी लांबून असती, 4-4, 6-6 तास दर्शन लाग. आता बाई बरोबर आहे का नाही? 6-6 तास दर्शनाला लागतात. मग आपलं लक्ष पांडुरंगाच्या चरणाकडे असायला पाहिजे की नाही? राहतं का? कुठं राहतं मग? पांडुरंगाच्या चरणाकडे राहतं का मधी घोषणाराकडे राहतं? मधी घोषणाराकडे राहतं. आरा कुठं मधी घोसून आला नाही का तू? कवच उभा आहे आम्ही. माझे तुकोबराय म्हणतात, तुझ्या एकदा तोंड पाहिलं तर कितीतरी जन्माचं दुःख विसरायची ताकद तुझ्या मुखात आहे. पाहता तुझे मुख पांडुरंगा. एवढी ताकद तुझ्यात आहे. पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवदे माझ्या. तुझं तोंड पाहिलं कितीतरी जन्माचं दुःख विसरलो, खुन्नस विसरलो. खुन्नस धरू नका कुणाबद्दल. कधी जाऊ माहित नाही. अजित दादाला माहिती होतं का आपण जाऊ म्हणून? वक्त